सर्वांना नमस्कार। आज एका वेगळ्या घटकावरती आपला व्हिडिओ असणार आहे। तो घटक सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना जय शिवराय। इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले आणि त्या सर्व राजांमध्ये जे पराक्रमी राजे झाले, तर या पराक्रमी राजांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव अत्यंत सन्मानाने घ्यायला हवं, केवळ पराक्रमच नाही तर अनेक गुणांनी वाखाणण्याजोगे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजून घेत असताना आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या बालपणाशी संबंधित असणारी माहिती समजून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेलच की सर्वप्रथम निजामशाहच्या दरबारामध्ये मलिक अंबर हा वजीर असताना शहाजी राजे हे निजामशाहीमध्ये काम करत होते। आता तत्कालीन परिस्थितीच अशी होती की स्वतंत्र स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न जरी मनात असलं तरी आपली लोक ही संघटित नसल्यामुळे, आपली रयत, आपली जनता ही संघटित नसल्यामुळे स्वतंत्र स्वराज्य स्थापन करण्याचं काम हे पूर्णत्वास जात नव्हतं। शहाजी राजांनी अनेक वेळा याच्यासाठी स्वतंत्ररित्या प्रयत्न सुद्धा केलेले आहेत, मात्र लोकांमध्ये संघटनाची भावना नसल्यामुळे, एकपणाची भावना नसल्यामुळे स्वतंत्र स्वराज्य स्थापन करू शकलेले नव्हते। आणि मग पर्यायाने काय, तर नाविलाज असतो निजामशाहीच्या दरबारामध्ये शहाजी राजे काम करायला लागले। अर्थात पराक्रमी तर ते होतेच। शहाजी राजांनी आणि वजीर त्यावेळेचा मलिक अंबर या दोघांनी मिळून मुघलांसोबत जे युद्ध केलं त्याच्यामध्ये शहाजी राजांनी खूप मोठा पराक्रम दाखवला। शहाजी राजांचा पराक्रम एवढा अतुलनीय होता की खुद्द स्वतः मलिक अंबर सुद्धा शहाजी राजांच्या या पराक्रमाबद्दल त्याला असूया वाटू लागली, आपल्या भाषेत तो जळायला लागला त्यांच्या पराक्रमावरती। आणि मग विनाकारण मतभेद नको, भांडण नको, आणि याच्यासाठीच मग शहाजी राजांनी शेवटी निर्णय घेतला की आपण आदिलशहाकडे जाऊ। मग शहाजी राजा आदिलशहाकडे गेले। आदिलशहाकडे गेल्याच्या नंतर आदिलशहानी शहाजी राजांना सरलष्कर हा खूप मोठा किताब दिला। ओके, आणि मग तिथे त्यांचं काम सुरू झालं। परंतु मुघलांचं आक्रमण हे थांबलेलं नव्हतं। निजामशाहीवरती मुघलांचं आक्रमण परत सुरू झालं आणि मग अशा वेळेला मुघलांच्या तावडीतून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहच्या आईने पुन्हा एकदा शहाजी राजांना साकडं घातलं, विनंती केली, रिक्वेस्ट केली की तुम्ही परत निजामशाहीमध्ये या। निजामशाहच्या आईच्या विनंतीवरून शहाजीराजे परत निजामशाहीमध्ये आले। मग आता परत निजामशाहीमध्ये आल्याच्या नंतरच्या पुढच्या ज्या स्टोरीज आहेत, पुढच्या ज्या घटना आहेत, त्या आपल्याला ह्या टॉपिक मध्ये समजून घ्यायचे आहेत। आता परत एकदा निजामशाहीमध्ये आल्यानंतर अडचण अशी झाली, काय काय घटना घडल्या ह्या सगळ्या मी आता सांगितल्यात। एवढं सगळं झाल्यावर आदिलशहा शांत बसणार होता का, तर अर्थातच शांत बसणार नव्हता। अगोदरपासूनच किंवा आधीपासूनच मुघलांचा जो राजा तत्कालीन होता तो शहाजहान, त्यांनी तर आधीपासूनच दख्खनवरती स्वारी केलेली होती किंवा आक्रमण केलेलं होतं। म्हणजेच काय आहे, उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहानचं आक्रमण, जे की एका दृष्टीने निजामशाहीसाठी धोका होता, दुसरीकडून स्वतः शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीमध्ये परत आले होते। परिणामी आदिलशाह सुद्धा चिडलेला होता आणि मग आदिलशाह डायरेक्ट पुणे बेचिराग करण्यासाठी निघाला। पुणे सुपे या परगण्याची जहागीर जी शहाजीराजांकडे होती त्याच्यावरच त्यांनी हल्ला केला। मग अशा परिस्थितीमध्ये शहाजी महाराजांची एवढी धावपळ झालेली आहे, या काळामध्ये एवढी धावपळ झालेली आहे की एकीकडे निजामशाही वाचवायचे, दुसरीकडे मुघलांसोबत युद्ध करायचं आहे, आणि तिसरीकडे आदिलशाह जो आहे त्याच्याशी सुद्धा लढायचं आहे। पुणे सुपे हे जे आपले प्रदेश होते, त्यांचे जहागिरीचे प्रदेश, तेही वाचवायचे आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, याच काळामध्ये जिजाबाई गरोदर होत्या, म्हणजे त्यांच्या पोटी मूल वाढत होतं। मग अशा परिस्थितीमध्ये जिजाबाईंच्या सुरक्षिततेचं काय, म्हणजे ना परिस्थिती अशी झाली ना, संकटाचा जणू चारही दिशांनी मारा झाला शहाजीराजांवरती। आणि म्हणूनच मग त्यांची परिस्थिती कशी झाली, तर ती इकडे आड आणि तिकडे विहीर, म्हणजे पुढेही जायला येईना मागेही जायला येईना, कुठंच सरकायला जमेना, अशी परिस्थिती त्यांची झाली। तिकडे उत्तरेकडच्या मुघलांसोबत लढावं का इकडे आदिलशहाच्या सोबत दोन हात करावे, का स्वतः पुणे आणि सुपे परगण्याची जहागीर सांभाळावी, का सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिजाऊंच्याकडे लक्ष द्यावं, नेमकं एकाच वेळी एका व्यक्तीने किती कामं करावी। अशा वेळी शहाजीराजांनी एक युक्ती ठरवली आणि त्या युक्तीनुसार शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी गडावरती ठेवलं। पुण्याच्या जवळ जुन्नर म्हणून एक ठिकाण आहे। ओके, आता हे ठिकाण त्यावेळेला फार छोटं होतं, पण आता ते खूप मोठ्या शहरामध्ये विकसित झालेलं आहे। तर जुन्नर या ठिकाणी शिवनेरी हा गड आहे
आणि शिवनेरी किल्ल्यावरती जिजाऊंना सुरक्षितपणे ठेवण्याचं नियोजन शहाजीराजांनी केलं आणि त्या किल्ल्यावरती विजयराज हा त्या किल्ल्याचा किल्लेदार होता. म्हणजे एकूण काय तर जिजाऊ सुरक्षित राहतील आणि मग बाकीची कामं स्वतःला करता येतील असं नियोजन शहाजीराजांनी केलं. आणि हे नियोजन केल्याबरोबर लागलीच स्वतः शहाजीराजे हे मुघलांवरती चालून गेले. तिथे शहाजीराजांनी नेहमीप्रमाणेच प्रचंड मोठा पराक्रम दाखवला आणि तो पराक्रम गाजवल्यामुळेच निजामशाही अर्थात वाचली आणि आदिलशाह सुद्धा तात्पुरता थांबला. मग दरम्यान एक अतिशय महाराष्ट्राला आनंद देणारी घटना घडली आणि ती घटना म्हणजेच काय आहे तर शिवनेरी गडावरती एके दिवशी अर्थातच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजे आपल्या मराठी कालनिर्णयानुसार कॅलेंडरनुसार कालगणनेनुसार फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 अर्थात आपण जे सध्या प्रचलित इंग्रजी कॅलेंडर वापरतो त्या कॅलेंडरनुसार जर विचार आपण केला तर 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावरती सनई चौघडे वाजू लागले आणि बाळाचा जन्म झाला. आणि अर्थातच ते बाळ कोण असणार होतं तर ते बाळ होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी गडावरती जन्म झाला आणि म्हणूनच त्या शिवनेरी गडाच्या नावावरून त्या बाळाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. आदराने अर्थात आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणणारच आहोत, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये पाठामध्ये नाविलाज असतो आपल्याला बाळ शिवाजी असा एकेरी उल्लेख नाविलाज असतो करावा लागतोय. मित्रांनो, बाळ शिवाजी जन्मले आणि मग शिवरायांचं बालपण सुरू झालं. आता छोटेपणी आपण सगळ्यांनी कदाचित तुम्हाला सुद्धा आठवत असेलच की लहानपणी आपण किती मस्ती केलेली आहे, लहानपणी आपण कितीतरी खेळलोय बागडलोय आणि याच्यासोबतच बऱ्याच साऱ्या गोष्टी सुद्धा शिकलोय. मग हा जो काळ होता तो शिवरायांच्या शिकण्याचा लर्निंग पिरियड होता, शिकण्याचा काळ होता. परंतु पहिली 6 वर्ष अतिशय बाल्यावस्थेतली सगळ्यात पहिली जी 6 वर्ष आहेत मेंदूच्या मनाच्या मनगटाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी ही 6 वर्ष शिवरायांची अतिशय धावपळीत गेली. जिजाऊंची सुद्धा सोबत अर्थात खूप मोठी फरफट झालेली आहे या काळामध्ये. मात्र तरी सुद्धा माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना शिक्षण दिलेच. त्यांनी शिवरायांचं शिक्षण थांबू दिलं नाही. ह्या एकूण प्रकारामध्ये शिवरायांना भरपूर शिक्षण दिलं. अर्थातच त्या सायंकाळ झाली की दिवे लावायच्या, सांजवात लावायच्या आणि शिवबाला मांडीवर घेऊन बसायच्या. बाळ शिवबाला रामाच्या कृष्णाच्या आणि भीमाच्या गोष्टी सांगायच्या. हे सगळे पराक्रमी वीर पुरुष होते. या वीर पुरुषांच्या गोष्टी सांगितल्यामुळे शिवरायांवरती आपोआपच खूप चांगल्या प्रकारचे संस्कार घडून येत होते. पराक्रमांच्या कथा, साधू संतांच्या गोष्टी आणि वेगवेगळ्या प्रकारचे अभंग शिवरायांना त्या म्हणून दाखवायच्या आणि याच्यामुळेच पराक्रमाच्या गोष्टी ऐकल्यामुळे स्वतः शिवरायांच्या अंगामध्ये आपण सुद्धा असा पराक्रम करावा, आपण सुद्धा गोरगरीब जनतेला सुखी करावं असा विचार शिवरायांच्या मनामध्ये त्या काळामध्ये भरला गेला. एवढंच नाही, साधू संतांबद्दल त्यांच्या मनामध्ये अगदी बाल्यावस्थेमध्ये खूप मोठा आदर निर्माण झाला आणि त्याला कारण आहे त्यांच्या मातोश्री जिजाऊंनी त्यांना दिलेलं शिक्षण. आणि त्या शिक्षणामुळे शिवरायांच्या मनामध्ये पराक्रम, साधू संतांबद्दल आदर अशा सर्व बाबींचा विकास झाला. आणि मग लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज अर्थात बाळ शिवबा हा आपल्यासारखाच खेळ पण खेळायचा मावळ्यांच्या मुलाबरोबर. आता या ठिकाणी मावळा हा शब्द वापरतोय, सध्या मावळा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. किंवा आता मावळा म्हणजे कोण तर आपल्या आईचा भाऊ म्हणजे मामा, त्याला मावळा पण म्हणतात. मग आता मावळ्याची मुलं म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मामाची मुलं होती का ती? नाही. तर पुण्याच्या जवळच असलेला तो जो प्रदेश होता त्या प्रदेशामध्ये जो 12 मावळाचा एकूण प्रांत होता त्या प्रांताला, त्या ठिकाणाला दिलं गेलेलं नाव आहे मावळ. आता सध्या तर मावळ हा मला वाटतं स्वतंत्र ठिकाण किंवा तालुकाच आहे. आणि मग त्या मावळ प्रांतामधली मुलं म्हणजेच मावळ्यांची मुलं असा उल्लेख आपण करतोय. तर मावळ्यांच्या मुलाबरोबर शिवाजी महाराज किंवा बाळ शिवबा सर्व प्रकारचे खेळ खेळायचा. मातीचे किल्ले बनवणे, त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी ज्या की लहान वयामध्ये तुम्ही केलेल्या आहात, लपंडाव खेळणं असेल, त्याचबरोबर चेंडू खेळणं असेल, भोवरा खेळणं, हे असे त्यांचे नेहमीचे खेळ होते. लपाछपीच्या खेळामधून सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांना शिकता आल्या. मातीपासून किल्ले बनवणे, गड बनवणे, यातून सुद्धा बारकावे गड बांधणीमधले त्यांना लहानपणी शिकायला मिळाले. असे सगळे खेळ शिवबा मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळायचा. आणि एवढंच नाही, मावळ्यांच्या मुलांच्या घरी सुद्धा जाऊन रमायचा. वेळ प्रसंगी त्यांच्या घरची कांदा भाकरी, चटणी भाकरी खायचा. शिवबा कधी असं म्हणाला नाही किंवा शिवबा कधी असे म्हणाले नाहीत की नाही मी एका सरदाराचा मुलगा आहे, मी कसा जाऊ गरीबाच्या घरी. अजिबात नाही. ते संस्कार जिजाऊंनी शिवबावरती नाही केलेले आणि म्हणूनच खूप चांगला राजा महाराष्ट्राला सन्मानाने मिळाला. मित्रांनो, सगळीकडे चांगलं चालू होतं. निजामशाहीमध्ये शहाजीराजे पण ठीक होते, मात्र खुद्द निजामशाहच
हलक्या कानाचा निघाला. आता हलक्या कानाचा म्हणजे काय, तर कुणीही काही कानात सांगितलं, थोडक्यात आपल्या भाषेत चाड्या केल्या, चुगल्या केल्या की त्याचं तो ऐकायचा. प्रत्यक्ष गोष्टीची सत्यता पडताळून पाहायचा नाही आणि त्या गोष्टीवर तो विश्वास ठेवायचा. तो हलक्या कानाचा निघाला. लखुजीराव जाधवांच्या बद्दल कोणीतरी काहीतरी तक्रार केली आणि त्यांनी ती खरी पण मानली. बरं, एवढंच नाही तर स्वतः त्या निजामशहानी त्यांना चिथावणी दिली होती, म्हणजेच खबरदारी दिली होती. आणि त्याच्या चिथावणीवरूनच लखुजीरावांची निजामशाहच्या भर दरबारामध्ये हत्या करण्यात आली, अर्थात त्यांना मारून टाकण्यात आलं. आता लखुजीराव जाधव कोण आहेत, हे जिजाऊंचे वडील आहेत. जिजाऊंचे वडील म्हणजे शहाजीराजांचे कोण, सासरे. ठीक आहे. आणि मग आपल्या सासऱ्याची हत्या ही निजामशाहच्या दरबारामध्ये झाल्यामुळे शहाजीराजांचं चिडणं हे साहजिक आहे. आणि मग या गोष्टीचा प्रचंड त्यांना राग आला. आपण खुद्द स्वतः निजामशहासाठी लढतोय, स्वतः लखुजीराव सुद्धा त्याच कामामध्ये होते, आणि असं असताना सुद्धा कुणाच्या तरी चुकीच्या सांगण्यावरून लखुजीरावांची हत्या करणं किंवा हत्या होणं हे शहाजीराजांना अजिबात पटलं नाही, पचलं सुद्धा नाही. आणि म्हणूनच त्यांनी निजामशाहीला लाथ मारली आणि ते स्वतः मुघलांकडे निघून गेले. ज्या मुघलांना त्यांनी हरवलं होतं त्या मुघलांकडे शहाजीराजे निघून गेले. आता मुघलांकडे निघून गेल्याच्या नंतर पुढे कुठल्या घटना झाल्या, आता मलिक अंबर तर मेला होता. मलिक अंबरचा मुलगा फतेह खान हा वजीर झाला होता. आता फतेह खान तर काय बोले फार शहाणा होता का, अजिबात नाही. म्हणजे नको त्या प्रकारचं नियोजन करायचा. आणि मग फतेह खानाने गोष्ट अशी केली की त्या फतेह खानाने निजामशहाचीच हत्या केली, म्हणजे राजालाच मारून टाकलं. निजामशहा जो होता त्याची हत्या फतेह खानाने केली. मग फतेह खानाने निजामशहाची हत्या केल्यानंतर आता काय करायचं, बर तेवढ्यावरच तो थांबला नाही. घटना नीट आहे का, शहाजीराजांचे सासरे अर्थात जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधवांची हत्या निजामशहाच्या दरबारामध्ये झाली. ही गोष्ट न पटल्यामुळे शहाजीराजे मुघलांकडे गेले. मुघलांकडे गेल्याच्या नंतर जो फतेह खान होता त्या फतेह खानाने त्याचा राजा निजामशहाचीच हत्या केली. आता निजामशहाची हत्या त्यांनी केल्यानंतर त्याने फतेह खानाने मुघलांशी हात मिळवला. आता बघा बरं का स्टोरी, शहाजीराजे सध्या मुघलांकडे आहेत. मग आता हा फतेह खान ज्यानं निजामशहाची हत्या केली तो शांत नाही बसला, त्यानं मुघलांशी हात मिळवला. आता जिथे शहाजीराजे आहेत तिथे पुन्हा धोका निर्माण झाला, कारण फतेह खान इकडे मुघलांना मिळाला. मुघलांकडे मिळाल्याच्या नंतर फतेह खान काही एवढ्यावर शांत बसणार नव्हता. पुणे आणि सुपे ह्या ज्या परगण्यांची, या विभागाची, या प्रदेशाची जहागिरी जी शहाजीराजांना दिलेली होती ते दोन्ही प्रदेश हा फतेह खान मुघलांच्या स्वाधीन करणार होता. कोणाच्या स्वाधीन करणार होता, मुघलांच्या स्वाधीन करणार होता. मग अशा परिस्थितीमध्ये आपली जहागीर सांभाळण्यासाठी शहाजीराजांनी वेगळा निर्णय घेतला. आणि त्या काळामध्ये कदाचितच असा निर्णय कोणीतरी घेऊ शकेल, इतका पराक्रमी निर्णय होता की शहाजीराजांनी बुद्धिबळाचा खेळ खेळावा तशा प्रकारचा एक वेगळा खेळ खेळला, वेगळा प्लॅन केला. शहाजीराजांनी काय केलं, मुघलशाही सोडली आणि परत निजामशाहीत आले. आता ते कशासाठी, राजा तर नाही, फतेह खान पण गेलाय, मग शहाजीराजे कशासाठी आले, कारण सांगतो. शहाजीराजांनी आता निजामशहाला तर मुलगा नव्हता. मग अशा वेळी शहाजीराजांनी काय केलं, निजामशहाच्या रक्ताच्या नात्यातील एका मुलाला गादीवर बसवलं. त्याला राजा डिक्लेअर केलं, म्हणजे घोषित केलं की आजपासून हा निजामशहाचा राजा असेल. लोकांना बरं वाटलं की आपल्याला एक राजा मिळाला जो की निजामाच्याच रक्तातला वंशातला आहे. आणि म्हणून त्या छोट्या मुलाला गादीवर बसवून त्याला राजा केलं आणि निजामशाहीचा कारभार स्वतः शहाजीराजे बघू लागले. बघा आता लक्षात घ्या, आता त्यावेळेला स्वतः शहाजीराजे जर म्हणले असते की चला आता मी राजा आहे, निजामशाहचं राज्य मी सांभाळणार, इथला राजा मी, लोक ऐकले असते का त्यावेळेसचे, ऐकले नसते. पण त्यांनी मधला डाव साधून घेतला. कसा की बरोबर त्यांनी व्यूहरचना केली, निजामाच्या वंशामधल्या मुलाला गादीवर बसवलं आणि त्या ठिकाणी त्याला गादीवर बसवलं. आता त्या पोराला काय कळतंय राज्य करायचं, नावाला बसवलं त्याला, पण राज्य कोण करत होतं, शहाजीराजे करत होते. आणि ह्या गोष्टीला महत्वाचं म्हणजे आदिलशहाची सुद्धा साथ मिळाली. आदिलशहाची या कामामध्ये साथ मिळाली. पण जेव्हा हे लक्षात आलं की आदिलशहा शहाजीराजांना साथ देतोय हे मुघलांना कळाल्याबरोबर मुघलांनी जाऊन आदिलशहाची गच्ची धरली. काय रे म्हणले,
तू शहाजीराजांना साथ देतोय, तू तुझा नीट राहा, नाहीतर मग तुझं मुंडी कलम केली जाईल. आता आदिलशाहचं राज्य छोटं आहे मुघलांच्या समोर. आदिलशाह मागे हटला. आदिलशाह मागे हटल्याबरोबर आता नाविलाजच होता, कोणीही साथ देत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये बरीच वर्ष त्या मुलाला गादीवर बसून शहाजीराजांनी राज्य चालवलं खरं, पण नंतर नाविलाजानं शहाजीराजांनी 1636 साली मुघलांशी तह केला, कॉम्प्रोमाइज. ज्या वेळेला युद्ध लढणं शक्य नसतं किंवा जिंकणं शक्य नसतं आणि जेव्हा आपल्या माणसाची काळजी राजाला असते, त्यावेळेला राजा कॉम्प्रोमाइज करतो, तह करतो. शहाजीराजांनी मुघलांशी 1636 साली तह केला. मित्रांनो, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हे त्यावेळेला 6-7 वर्षाचेच असणार. आणि मग मुघलांशी तह करून शहाजीराजांनी पुढचा निर्णय असा घेतला, शहाजीराजे आदिलशाहीमध्ये पुन्हा परत आले. शहाजीराजे आदिलशाहीमध्ये पुन्हा परत आले. आदिलशाही अर्थात हे कर्नाटकचा प्रदेश आहे. कर्नाटकामध्ये आदिलशाहकडे आल्याच्या नंतर शहाजीराजांनी हे लक्षात घेतलं की जिजाऊंची आणि बाळ शिवबाची खूप मोठी धावपळ झालेली आहे, त्यांना सुद्धा अजून आराम मिळालेला नाही. आणि म्हणून शहाजीराजांनी निर्णय घेतला, जिजाऊ आणि शिवबांना शहाजीराजांनी बंगळूरकडे बोलावून घेतलं, म्हणजे कर्नाटकामध्ये आदिलशाहीमध्ये बोलावून घेतलं. आणि पुढे मात्र आदिलशाहने काम केलं, शहाजीराजांवरती मोठी जबाबदारी सोडली आणि कर्नाटकापासून दूर असलेल्या प्रदेश जिंकण्यासाठी त्यांनी शहाजीराजांना पाठवलं आदिलशाहने. आणि अशा परिस्थितीमध्ये शहाजीराजांनी तिकडचा प्रदेश जिंकून घेतला आणि स्वतः शहाजीराजे त्या प्रदेशामध्ये स्वतंत्रपणे राज्य चालू लागले. एका राजाप्रमाणे ते त्या ठिकाणी राहू लागले, अर्थात आदिलशाहच्या अंडर. ठीक आहे, आदिलशाह राजा असेल आणि त्या जो प्रदेश शहाजीराजेने जिंकला तिकडच्या प्रदेशामध्ये शहाजीराजे अर्थात बंगळूरला स्वतः राजाप्रमाणे शहाजीराजे राहू लागले. त्यावेळेला थोडस जिजाऊला आणि शिवबाला स्थैर्य मिळालं, त्यावेळेला ते थोडे रिलॅक्स झाले आपल्या भाषेमध्ये. अन्यथा जन्मल्यापासून ते अगदी 6-7 वर्षाचे होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, शहाजीराजे या सगळ्यांना धावपळ सहन करावी लागली. मित्रांनो, स्टोरी लक्षात घ्या, कितीतरी वेळा शहाजीराजांना इकडून तिकडे तिकडून इकडे जावं लागलेलं आहे. बरोबर आहे. निजामशाहीमध्ये असणारे शहाजीराजे मलिक अंबर सोबत पटलं नाही म्हणून आदिलशाहकडे गेले. मुघलांनी निजामावर आक्रमण केलं म्हणून निजामशाहच्या आईने विनंती केली शहाजीराजांना, म्हणून ते आदिलशाही सोडून निजामशाहीत आले. निजामशाहीत आल्याच्या नंतर उत्तरेकडून शहाजहान, दक्षिणेकडून आदिलशाह, त्यामध्ये जिजाऊ गरोदर होत्या. अशा परिस्थितीमध्ये इकडे आड तिकडे वीर अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली. जिजाऊंची व्यवस्थितपणे सोय केल्यानंतर शहाजीराजांनी मुघलांना हरवलं, मोठा पराक्रम केला. निजामशाहीमध्ये ते व्यवस्थित राहू लागले. मात्र निजामशाहीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये सगळ्यात वाईट घटना होती, लखुजीराव जाधवांची हत्या झाली. म्हणून शहाजीराजांनी निजामशाही सोडली. निजामशाही सोडून ते मुघलांकडे गेले. मुघलांकडे गेल्याबरोबर फतेखानाने निजामशहालाच मारलं. फतेखान मुघलांना मिळाला. पुणे आणि सुपे हा प्रदेश तो मुघलांच्याच गळ्यात घालणार होता. म्हणून शहाजीराजांनी स्वतंत्र निर्णय घेतला. निजामाच्या वंशातल्या मुलाला गादीवर बसवलं. निजामशाहीचं राज्य शहाजीराजांनी स्वतः चालवलं. स्वराज्य स्थापन करण्याचाच हा प्रयत्न होता, पण तो सुद्धा शेवटपर्यंत टिकला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आदिलशाह साथ देत होता, पण मुघलांनी आदिलशहाला तंबी दिली, गपराय म्हटले. आदिलशाह मागे सरकला. 1636 ला नाविलाजानं शहाजीराजांनी मुघलांशी तह केला, कॉम्प्रोमाइज झालं, युद्ध थांबलं. आणि मग शहाजीराजांनी पुन्हा निजामशाही सोडली, आदिलशाहकडे गेले आणि आता सध्या आपल्या स्टोरीनुसार ते बंगळूरला राहत आहेत. अशा पद्धतीचं धावपळ शहाजीराजांची झालेली आहे. या प्रत्येक वेळा शहाजीराजांना वाटलेलं आहे की आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करावं, आपलं स्वराज्य स्थापन करावं, उभा करावं. मात्र प्रत्येक वेळी शहाजीराजांना कधी इतर राजांनी साथ दिली नाही, कधी लोकांनी साथ दिली नाही, कधी आपलेच लोक संघटित झाले नाही. आणि म्हणूनच त्यांचा तो विचार शेवटपर्यंत गेला नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांची प्रचंड धावपळ झालेली आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये शिवबाचं बालपण गेलेलं आहे. विचार करा, तुमचं सुद्धा बालपण किती वाईट अवस्थेत जाईल जर तुमच्या आई वडिलांची बदली किंवा ट्रान्सफर आज या जिल्ह्यात तर पुढच्या वर्षी दुसऱ्या जिल्ह्यात, त्या पुढच्या वर्षी तिसऱ्या जिल्ह्यात, त्या पुढच्या वर्षी चौथ्या जिल्ह्यात
प्रत्येक वर्षी तुमची शाळा बदलू लागली, प्रत्येक वर्षी तुमचं राहतं ठिकाण बदलू लागलं, प्रत्येक वर्षी तुम्हाला नवीन प्रदेश, नवीन जागा, नवीन माणसं मिळू लागली, तर तुम्हाला स्थैर्य मिळेल का? नाही. मग विचार करा, शिवबाची हालत काय झाली असेल, शहाजीराजांचे हाल काय झाले असतील, जिजाऊंचे काय परिस्थिती असेल. या सगळ्यांचा विचार आपण आपल्या मनात ठेवावा आणि या महाराष्ट्रासाठी त्यांनी जे काम केलं त्याचा आपण सन्मान करावा. जय हिंद, जय भारत, छत्रपती शिवाजी महाराज की जय.